राजापूरचा एक प्रतिनिधी इथे आला तर खूप बरं होईल. राजापूरचा स्ट्राईकला आहे तो मयूर. नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत. पाहूया पोपळकरवाडी संघ पहिलं षटक घेऊन येत आहे. तेजस नावाजलेला गोलंदाज. पहिल्या षटकातील पहिला चेंडू उत्कृष्ट असा लेग साइडला तडकवलेला चेंडू आणि हा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. तेजस यांचा पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा तडकवलेला चेंडू हवेमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 7. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या 7. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते राजापुरी संघाकडून. राजापूर उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. प्रशांत उत्कृष्ट असा लेग साइडला तडकवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात आणि खणखणीत चौकार प्रशांत यांच्या बॅटमधून. आताच लॉट पाडण्यात आले. धन्यवाद डीजे. हे पहा आताच लॉट पाडण्यात आलेत. यामध्ये नावली संघाला बाय भेटलेली आहे आणि वेनेकोल संघाबरोबर विजेत्या संघाला खेळायचं आहे. वेनेकोल संघाला विजेत्या संघाबरोबर खेळायचं आहे. संघनायकांनी दक्षता घ्यावी. तेजसचा काही चेंडू शिल्लक. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते राजापूर संघाकडून. मयूर आणि प्रशांत. उत्कृष्ट असा परत तडकवलेला चेंडू लेग साइडला. एक धाव पूर्ण. काही चेंडू शिल्लक तेजस याचे. मयूर स्ट्रायकर एंडला. उत्कृष्ट असा लेग साइडला. उत्कृष्ट असा लेग साइडला तडकवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या 13. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत पोपळकरवाडी संघातून किशोर. किशोर यांचं दुसरं षटक संघासाठी. स्ट्रायकर एंडला मयूर फलंदाजी करतोय. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. किशोर गोलंदाजाचं नाव आहे किशोर. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते किशोर.
पाहूया कशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 14. दुसरा चेंडू उत्कृष्ट असा लेफ्ट साईडला तडकवलेला चेंडू प्रशांत याचा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा चपळाईनं प्रयत्न केला आणि तोही सफल झालेला आहे प्रयत्न. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 16. संघाची धावसंख्या 17. बिनबाद. मयूर स्ट्रायकर आहे. किशोर याचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पोपकरवाडी संघातून. किशोर याची. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. मयूर याचा. षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया मयूर याची फलंदाजी. उत्कृष्ट असा तडकवलेला चेंडू आणि हा खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या 23. 2 ओव्हर 23. 12 चेंडू 23 धावा. बॉलर नेम को है? गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल सुशांत. पोपळकरवाडी संघातून तिसरं षटक घेऊन येत आहे सुशांत. राजापूर संघाची धावसंख्या 23. बिनबाद. उत्कृष्ट असा खणखणीत षटकार पाहायला मिळतो राजापूर संघाकडून प्रशांतच्या बॅटमधून. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय या षटकाराने. उत्कृष्ट असा लेग साईडला ग्लान्स केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तोही सफल. ही खेळपट्टी अशी पाहायला मिळते तुम्हाला बघा की बॉल तुमच्याकडे येईल याची वाट न पाहता आपण. संघाची धावसंख्या वाढली आहे 33. संघाची धावसंख्या 33. सुशांत याचं काहीसं महागडं षटक ठरलं जात आहे पोपरगाडी संघातून. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण.
तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपलकावरती मात्र आपण 36 धावा पाहतोय, ज्या ठिकाणी एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. मयूर आणि प्रशांत यांनी मात्र अभेद्य भागीदारी रचताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय अंगले राजापूर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पोपळकरवाडी सातारा. या दोन तुल्यबळ संघादरम्यान चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू गेला ह्यूज 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे इथं मात्र 42 धावा धावपलकावरती लागताना आपला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी तुटून पडलेत गोलंदाजांवरती. राजापूर अंगली संघाचे हे दोन फलंदाज मयूर आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यांना पाहतोय, ज्या ठिकाणी खूप खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. इथं मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, जर जाग्यावरून चांगले फटके येत आहेत तर मात्र पुढे जाण्याची गरज काय आहे. 3 षटकांची समाप्ती, धावपलकावरती 42 धावा आहेत. डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकूयात. डीजे तर धावपलकावरती धावांचा विचार केला तर आपण 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा तब्बल सुशांत नगरची घातल्या. इथं मात्र प्रशांत आणि मयूर वॉट पार्टनरशिप या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आतापर्यंतची हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळते. 42 धावांची 18 चेंडूंचा खेळ झालाय. तर गोलंदाजी मागवती नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार येताना आपला पाहायला मिळतोय. नवनाथ, नातांचे नाथ नवनाथ म्हणून ज्यांचा हिंदू संस्कृतीमध्ये उल्लेख केला जातो, तशाच नावाचा नवनाथ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवती येताना पाहायला मिळतोय. तर राजापूर अंगले संघ 42 धावांवरती जाऊन पोहोचला. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना जो होणार आहे तो यामध्ये विजय होणारा सामना आणि त्याचबरोबर वेनेकोल या दोन संघादरम्यान होणार आहे. तर हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. इन बिटवीन आपण ड्रॉ करून घेतलाय सर्व संघांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये. नवनाथ स्ट्रायकर फलंदाज प्रशांतसाठी. कोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फेक होईल तर मात्र 2 धावा. विचार केला तर आउटफील्डचा तब्बल 70 ते 80 मीटर लांब आउटफील्ड, इथं मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, त्या देखील पूर्ण होतील. चौथीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. खूप चांगलं कॉलिंग या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळतंय. सातत्यानं जर या मैदानाचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं गोलंदाजांना पर्वणी आहे या मैदानावरती. फलंदाजांना नंदनवर जरी खेळपट्टी असली तरी आउटफील्ड लांब असल्यामुळं खूप वेगळ्या पद्धतीचे व्हेरिएशन करणारी गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाजांना मुभा असणार आहे. 45 धावा धावपलकावरती. इथून मात्र हा गाव टू गावचा गट संपल्यानंतर आपण ओपनच्या गटामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओ हो हो, यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथं मात्र चेंडू दिशा भरकटतोय. स्वैर मारा. धावपलकावरती 1 धाव वाढते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 46. धावा धावपलकावरती लागताना पाहायला मिळतात. इथं मात्र फटका चांगला आहे, परंतु अंतर यावेळेस मात्र कमी गाठले. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल धरणीला दान. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 देखील पूर्ण होत आहेत. 3 धावांनी धावपलक पुढे सरकले. धावपलक पोहोचलं गेलंय 49 धावा. आतापर्यंतचा हायेस्ट टोटल मात्र पाहायला मिळालाय अंगले राजापूर संघाकडून. बिनबाद 49 ही देखील एक जमेची बाजू आहे आणि खूप मोठी उपलब्ध यावेळेस पाहायला मिळते.
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र बॅटची काढा घेतोय. चेंडू डीप फाईन लेग वरती ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. फंबल होतोय. तद्वर 2 धावा घेण्याची संधी आणि 2 पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी यावेळेस मात्र खराब कॉलिंग आहे, परंतु चेंडू सोडल्यामुळं पंचांचा इशारा यस आउट. फलंदाज प्रशांत बाद. चेंडूचा विचार केला तर चेंडू बाकी आहेत 2. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होत असताना नवनाथ स्ट्रायकरकडे मयूरसाठी खोलवर डप्पाचा चेंडू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑन वरती. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. पुन्हा एकदा 2 धावा. सातत्याने तोच कित्ता राहिलाय क्षेत्ररक्षण करत असताना पोपळकरवाडी संघाचा. चुका आणि मैदानाच्या आतमध्ये निव्वळ चुका होताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा 1 चेंडू बाकी असताना लगेच अंगले संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खूप वेळ दवडला जातोय, त्यामुळं तयार राहा आपण. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर. सीमा रेषा पार. षटकार. माझ्या गाडीवर. चला राजापूर संघ, चला लवकर मैदानात. अंगले राजापूर क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्वरित ताबा घ्या मैदानाचा. वेळ आपल्याकडे बिलकुल नाहीये. तर चला लवकर मैदानामध्ये धाव घ्यायची आहे. विनंती असणार आहे. साई अंगले संघ लवकर मैदानामध्ये जायचं आहे. योगेश केरेकर या जरा अंगले संघ. योगेश या इथे या. राजापूर संघाला एक शंका आहे. खूप चांगला निर्णय यावेळेस पोपळकरवाडी संघाने दिलाय. खरंच कौतुक करावं लागेल त्यांचं. चला वेळ दवडू नका.
पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला लवकर लवकर घाई करायची आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 60 धावा. चला खूप वेळ दवडताय आपण अंगले संघ. पुन्हा एकदा विनंती असणार आहे आपल्याला. बॅट्समन नेम आपला एक प्रतिनिधी उद्या पोपळकरवाडी. बॅट्समन नेम चोवीस चेंडू 60 धावांची आवश्यकता आहे. चला चला लवकर घाई करा. पंच या बाबीकडे लक्ष वेधा जरा, कारण मित्रांनो जर्मनीच्या ज्या शास्त्रज्ञानं घड्याळाचा शोध लावला, वेळ त्याच्यासाठी देखील थांबला नव्हता. वेळ कोणाचा गुलाम नाहीये आणि तो कधी कोणासाठी थांबत नाहीये. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो वेळेचं कडक बंधन असतं आणि जर त्या वेळेचं आपण पालन केलं नाही तर पॅनलाइज आपल्याला केलं जातं. परंतु इथं मात्र तसं आम्ही थोडंसं आपल्यावरती प्रेम असल्या कारणानं सवलत देतोय. बॉलर्स नेम संजू जग्गू. जग्गू गोलंदाजी मागवती जग्गू. पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं 24 चेंडू 60 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मागवती जग्गूला आपण पाहताय. स्ट्रायकर यांकडे नरेंद्र. नॉन स्ट्रायकर यांकडे तेजस पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी जग्गू सज्ज होत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार, सरळ क्षेत्ररक्षक भेटीला चेंडू, नरेंद्रच्या खेळीला पहिल्या चेंडूवरती पूर्णविराम. नरेंद्र गोल्डन डक बाय. इथं मात्र नरेंद्र स्वस्तामध्ये परतलाय.
षटक संपल्यानंतर खेळाडूंना पंच एक बॉल झाल्यामुळं ठीक आहे चला. सहा बॉल नंतर यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो किरण. आशेचा किरण दाखवायला लागणार आहे किरणला इथून मात्र फलंदाजी करत असताना. यावेळेस पळवून खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका यावेळेस येतोय. धावबादची संधी होती, फेकी जर झाली असती तर. इथं मात्र फेकी होत नाहीये, त्यामुळं एक धाव अर्जित होते. खातं उघडलं जातं. श्री गणेशा होतोय तो म्हणजे पोपळकरवाडी संघाचा. डावकुरे हाताचा फलंदाज तेजस यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथं मात्र पुन्हा एकदा जग्गू. नरेंद्रच्या बॅट मधून समोरच्या दिशेनं फटका टोल लावला गेलाय. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा पार, चौकार. धावफलकावरती 4 धावा अर्जित आहेत. धावफलकावरती 5 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र स्लॉक करायचा होता, चेंडू फेकी करत नाही त्यामुळे एक धाव मिळतोय. स्लॉकशिपचा फटका खेळायचा होता परंतु यावेळेस फटका बॅटवरती येत नाही त्यामुळे एक धाव मिळते. धावफलक एकीने पुढे सरकते. धावफलक पोहोचलं जात आहे 6 या आकड्यावरती. नरेंद्र आणि किरण स्ट्रायकरला आता यावेळेस मात्र किरण पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट फटका ट्रॅव्हल होतोय. इनटू द गॅप जाईल का तर नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक सामोरा गेलाय. तद्वर मात्र एक धाव. धावफलक एकीने पुढे सरकते. धावफलक पोचलं जातंय ते म्हणजे 7 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा यायला हव्यात त्या पद्धतीने ते येताना पाहायला मिळत नाहीयेत. इथं मात्र आडव्या बॅटनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक 2 समाप्त झाल्यात आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 9. येणारे चेंडू शिल्लक राहिले 18 धावांची आवश्यकता 51 डीजे. Thank you. Bowler name. Bowler name. योगेश आणि बाब्या त्वरित या समालोचन कक्षाजवळ.
आयोजकांनी लवकर हस्तक्षेप करा आणि तर नाही, दोनच, एक शॉर्ट रन आहे, एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलक पोहोचलाय 10 धावांवरती.
शपल होऊन फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न सफल तर झालाय, परंतु क्षेत्ररक्षकानं चूक केली, एकच धाव मिळेल. धावफलक 11 धावांवरती जाऊन पोहोचतंय. ओपन गटातील जे संघ उपस्थित असतील त्यांनी आपण आल्याची नोंद करायची आहे. ओपन गटातील जे संघ आहेत त्यांनी आपण आल्याची नोंद करायची आहे. यावेळी शपल होऊन फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल धरणीला दान. यावेळेस मात्र फलंदाज तेजसला मिळालेलं हे जीवदान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. 2 धावा मिळतात. धावफलक 2 ने वाढते. धावफलक पोहोचतंय 13 या धावसंख्येवरती. इथून मात्र 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. वाईड चेंडू, स्वैर मारा, 1 धाव मिळते. यावेळेस आडव्या बाटनं फटका खेळायचा प्रयत्न असफल होतोय. एकच धावा. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 15. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप शांत सुरुवात आहे. पाहायला गेलं तर 60 धावांचा पाठलाग करत असताना निसर्गामध्ये मात्र थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. ढगाळ वातावरण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. इथं मात्र षटक संपतंय क्रमांक 2चं आणि विचार केला तर 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. पैसे गोवे शरांजरी नशे सांगून एक हाऊस माझे परवाल का, माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घडवाल का. तुझे मनान काय करताय तर इथून मात्र 12 चेंडू 45 धावा. सामना खूप अवघड झालाय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आतषबाजी करावी लागणार आहे. षटकार चौकारांची. गोलंदाजाचं नाव सचिन. बारा चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा स्ट्रायकरांकडे तेजस. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय यावेळेस गोलंदाज सचिन. निर्धाव चेंडूची सांगता. 11 चेंडू 44 धावा. प्रत्येक चेंडू गणिक सामना मात्र दूर 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 लुटला गेलाय. 11 चेंडू 45 धावांची गरज आहे. 11 चौकार मात्र लगावे लागतील सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये राहिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये. एकच धाव मिळालाय. धावफलकावरती धावा होत आहेत 16. यावेळेस बॅकफुटवर जाऊन फटका चांगला. शॉर्ट आर्म जाम करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू यावेळेस खेळाडूच्या मस्तकावर दस्तक. चौकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय.
षटक यावेळेस तिसरं चालू असताना 20 धावा धावफलकावरती लागल्या. तिथून मात्र आणखीन 40 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सचिन यावेळेस बॅकफुटवर जाऊन का फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन वरती ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 21. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न झालाय. यष्टीरक्षकाने चूक केली, क्षेत्ररक्षकाने चूक केली. चेंडू सीमारेषेजवळ ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत 23. चार धावांसाठी हा चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून मात्र 4 धावा आल्यात. चौकार. थँक्यू डीजे. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा. 6 चेंडू 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती कुणाल येताना आपला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र फटका मोठा खेळता येत नाही. निर्धाव चेंडू होता परंतु मला वाटते पंचांचा इशारा नो बॉल. 38 सर्कलमध्ये खेळाडू नसल्यामुळं नो चेंडू घोषित केलाय. नो आणि +1. धावफलकावरती धावा 2 वाढल्या जातात. धावफलकावरती धावा 29. इथून मात्र 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. खूप करडी नजर आहे पंचांची. 6 चेंडू 31 धावा. यावेळेस बॅटची काढा. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे धावबाद स्वरूपामध्ये. आता मात्र फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालाय धावबाद स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज किशोर. एकच धाव मिळेल. धावफलकावरती 1 धाव वाढते. 30 धावा होत आहेत. आता मात्र खूप दूर लोटला गेलाय सामना. 4 चेंडू आणि तब्बल 30 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रयत्नच झाला नाही धावा बनवण्याचा. यानंतर होणारे सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. त्यामुळं जो कर्णधार विजयी होणार आहे या सामन्यामध्ये त्यांनी त्वरित धाव घ्यायची आहे. वेळेचा बिलकुल विलंब न करता लगेच यायचंय नाणेफेक करण्यासाठी विजय होणाऱ्या संघातील. आणि वेणेकोल आपण यायचंय. वेणेकोलचा कर्णधार आहे. इथं मात्र आणखीन एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावफलक पोहोचले जाते 32 धावांवरती. 1 चेंडू 26 धावा. विजयी होतोय तो म्हणजे राजापूर संघ. फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक. चेंडू संपलेत. 1 बॉल आहे. येस 1 नो होता. हो क्या बात आहे. जबरदस्त रिव्हर्सचा फटका. रिव्हर्सच्या फटक्यानं षटकार. हे फटके जर अगोदर खेळले गेले असते तर मात्र विजयी झाले असता. चला राजापूर संघ कर्णधार लगेच धावत या. वेळ बिलकुल दवडायचा नाहीये. या अगोदर खूप आपण वेळ घेतलाय.
या व्यासपीठावरती लवकर धाव घ्या. पोपळकरवाडी संघाच्या कर्णधारांनी यायचंय आणि आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं. आपण या स्पर्धेदरम्यान सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार.